सगळ्यात आधी तर आपला हा जो एक सेगमेंट आहे झटपट पटापट, त्यामुळे उत्तराशी पटापट अपेक्षित आहे. तर चला बघूया. पहिला प्रश्न, तुमच्यासाठी एका शब्दात मराठी म्हणजे काय? आई. वा. एक अशी मराठी बोलीभाषा जी तुम्हाला सर्वाधिक भावते. महाराष्ट्रातल्या सगळ्याच बोलीभाषा मला भावतात, परंतु त्याच्यामध्ये संगमेश्वरी आणि मालवणी. आणि एखादी मालवणीत एखादी ओळ, जर एखादं वाक्य. मालवणीमध्ये कसे आहात याला कसा असस असं म्हणतात, तसं मी तुमच्या बाबतीत कसा असस बरामा. बरं. मराठीतली एखादी ओळ किंवा शब्द ज्याचा उच्चार तुमच्याकडून वारंवार होतो. मी वारंवार असं म्हणतो की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये. याचा अर्थ पण जर सांगितलं तर? मला असं वाटतं की एखादी गोष्ट घडल्यानंतर आपण प्रामाणिकपणानं जर केली तर त्याला मराठीजन, मराठी माणूस हे उचलून धरतात. पण एखादी गोष्ट जाणीवपूर्वक केली जी आम्हाला आवडत नाही ती त्यांनी केलेली आणि ती आम्हाला मान्य करावी लागते, अशा वेळी या म्हणीचा आपण वापर करतो की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये. म्हणजे कोणी वाईट करू नका. म्हणजे कामं चालू ठेवायची आणि आपलं विजन ते मात्र क्लिअर ठेवायचं. बरं, पुढील 5 वर्षात मराठी कुठे पाहता? पुढील 5 वर्षामध्ये एका वाक्यात जर उत्तर द्यायचं झालं तर अन्य ज्या जगातल्या भाषा आहेत त्याच्या अग्रस्थानी आपण मराठीला बघतो. मी तर बघतो. याचं कारण मी 2-3 सेकंदामध्ये सांगतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण ज्यावेळी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळीच मराठी भाषा ही अभिजात झालेली होती. फक्त तांत्रिकदृष्ट्या ती होणं बाकी होतं, ते सरकारनं केलं. आणि त्या मराठी भाषेचं मराठीपण हे प्रत्येकानं जपलं पाहिजे. आवडता मराठी पदार्थ? याच्यामध्ये 2 टप्प्यामध्ये मी सांगतो, 2 भागामध्ये सांगतो. व्हेज तर तसा मी जेवतोच, पण व्हेजमध्ये ज्याला आपण गोड पदार्थ म्हणतो, तो मला मोदक तूप घालून आवडतो. आणि मी कोकणातला असल्यामुळे, विशेषतः रत्नागिरी असल्यामुळे मासे खातो. पण मी मराठी संस्कृतीची या माशातनं तुम्हाला एक किमया सांगतो. मला जिताडा मासा आवडतो. तो जिताडा मासा हा रायगडमध्ये त्याला जिताडा म्हटलं जातो. त्याच जिताडा मासाला माझ्या रत्नागिरीमध्ये कानई मासा म्हटला जातो. आणि त्याच कानई मासाला सिंधुदुर्गामध्ये चणक मासा म्हटला जातो. मासा एक, नावं वेगळी, टेस्ट तीच, म्हणजे चव तीच. करेक्ट. आवडता मराठी लेखक किंवा कवी? कुसुमाग्रज, ज्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो, तोच मराठीचा मोठा साहित्यिक असू शकतो. म्हणजे सगळेच साहित्यिक आहेत, पण त्यांनी लिहिलेल्या साहित्यामुळं, मग त्यांची ग्रंथसंपदा असेल, नाटकं असतील, कविता असतील, हे सर्वमान्य साहित्यिक होते, म्हणून कुसुमाग्रज. मराठी भाषेबद्दल एक गैरसमज जो तुम्हाला मोडायचा आहे? मराठी भाषिकांमधला माणूस मोठा उद्योजक होत नाही, हा न्यूनगंड मराठी उद्योजकांच्या मनामध्ये आहे. तो दूर करणं आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून आणि बरोबर उद्योगमंत्री म्हणून जगामध्ये मराठी भाषिक किंवा मराठी माणूस हा मोठा उद्योजक झाला पाहिजे, अशा पद्धतीचा प्रयत्न करणं. तुमच्या मते मराठीची सर्वात मोठी ताकद काय आहे? मराठी भाषा ही खरी भाषा आहे आणि मराठी भाषेची खरी ताकद हा त्या भाषेचा खरेपणा आहे. मराठी आवडता सिनेमा जर विचारला तर? जब्बार पटेल यांचा स्मिता पाटीलनी भूमिका केलेला जैत रे जैत. क्या बात आहे. आणि आत्ताच्या हल्लीच्या काळातला, म्हणजे वेळ असेल तुम्हाला सिनेमा पाहायला, तर एखादा सिनेमा जो तुम्हाला आवडतो? मी अनेक वर्षानंतर कोकणातल्या एका व्यक्तीनं तयार केलेला चित्रपट बघितला, छत्रपती संभाजी महाराजांवरचा. तो म्हणजे छावा. आणि तो अनेक वर्षानंतर बघितला, कारण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य कशा पद्धतीनं संघर्षमय होतं. हे अनेक वेळा आम्ही इतिहासातनं वाचलं, पण खरं 3-3.5 तास कोणाला बघायला मिळालं नव्हतं. पण मराठी एका निर्मात्यानं, दिग्दर्शकानं संभाजी महाराजांचा जो चित्रपट जगभराला दाखवला आणि छत्रपती संभाजी महाराज दाखवले, तो चित्रपट मी बघितला. AI च्या जमान्यामध्ये मराठी भाषेचा उपयोग कशा पद्धतीनं करायचा, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं करायचा, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आधुनिकता कशा पद्धतीनं आणायची, जे आपण आता इन्फ्लुएन्सर म्हणतो, त्यांनी मराठी भाषेसाठी काय केलं पाहिजे, मराठी साहित्य म्हणजे नक्की काय, बोलीभाषा म्हणजे काय, आणि मराठी माणूस जो परदेशामध्ये राहतो आहे त्याला पुन्हा एकदा त्याच्या मातृभूमीमध्ये आणून त्याला मराठीबद्दलचं आम्ही जे काय महत्त्व त्याला सांगतो आहे ते त्यानं 7 समुद्रापलीकडे घेऊन जावं, आपल्या मुलांना शिकवावं आणि मुलांच्या पलीकडे जाऊन जगभरातल्या लोकांना शिकवावं. ही भूमिका विश्व मराठी संमेलनात नाही. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की जगभरामध्ये मराठी ही अशी एकमेव भाषा आहे की जिचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं भाषा वैश्विक केंद्र हे आम्ही लंडनला करतो आहे. असं कधीही झालेलं नाही आणि हे महाराष्ट्र राज्य जगातलं पहिलं राज्य आहे. एक शेवटचा प्रश्न मला करायचा आहे की आत्ताच्या पिढीला, आत्ताच्या मुलांना मराठीची गोडी लागावी यासाठी काय काय करावं असं तुम्हाला वाटतं सर? थोडं मोबाईलमधनं बाहेर येऊन जर पुस्तकं वाचली तर मोबाईलपेक्षा
ठीक आहे, मोबाईल तर आधुनिक आहे, गुगल आधुनिक आहे, अजून काय काय चॅट GPT आधुनिक आहे. पण याच्यातला माझा एक अनुभव सांगतो 2 दिवसापूर्वीचा, की आमच्या विभागामार्फत जी प्रकाशनं होतात त्या प्रकाशनामधली काही पुस्तकं मला भेट द्यायची होती. म्हणून 144 पुस्तकांवर मी सह्या करत बसलो होतो. त्यावेळी मला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची मराठी संस्कृती, महाराष्ट्राची मराठी परंपरा आणि परंपरेमध्ये असलेली ही सगळी लेखकांनी लिहिलेली पुस्तकं ही माझ्या बघण्यामध्ये आली. आणि मला असं वाटतं की आधुनिकतेकडे जाताना ही सगळी डिजिटल होतील, परंतु त्या लेखकांनी जी लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मराठी संस्कृती दडलेली आहे. क्या बात आहे सर. थँक्यू सो मच. Thank you. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.